हॅलो स्टुडंट्स, तर आपण एसी सर्किट या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचा मोस्ट ऑफ पार्ट कंप्लीट केलेला आहे. मीन्स आपण फेजर डायग्राम्स काय होतो आणि डिफरंट टाइप्स ऑफ एसी सर्किट बघितलं. बरं, डिफरंट टाइप्स ऑफ एसी सर्किटमध्ये आपण 3 टाइप्स बघितलं होतं आणि आणखी एक टाइप बाकी होतं जो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्लियर? त्या 3 टाइप्समध्ये आपण एसी सर्किटमध्ये एकदा प्युअर रेजिस्टर लावलं, म्हणजे त्याला रेजिस्टन्स आर असतो. त्यानंतर आपण प्युअर इंडक्टर लावलं, त्याचा इंडक्टन्स एल असतो. आणि प्युअर कॅपॅसिटर लावलं, ज्याचा कॅपॅसिटन्स सी असतो. तर आज आपण स्टडी करणार आहोत फोर्थ टाइप. आणि जो फोर्थ टाइप आहे तो फोर्थ टाइप आहे एसी सर्किट कंटेनिंग इंडक्टर, कॅपॅसिटर अँड रेजिस्टर इन सिरीज. म्हणजे इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेजिस्टर तीनच्या तीनही डिव्हाइस आता एकाच वेळी एसी सर्किटमध्ये लावायचं आहे आणि तेही कसं लावायचं आहे, सिरीजमध्ये लावायचं आहे. काय लावायचं आहे? सिरीजमध्ये. क्लियर? बरं, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलं की रेजिस्टर असेल तर रेजिस्टरचा रेजिस्टन्स आर असतो, इंडक्टर असेल तर इंडक्टरचा इंडक्टन्स एल असतो आणि कॅपॅसिटर असेल तर इंडक्टन्स कॅपॅसिटर असतो. आपल्याला माहिती सी असतो, आपल्याला माहिती आहे. बट रेजिस्टरच्या वेळी जो अपोजिंग नेचर शो करतो, ज्याला रेजिस्टन्स म्हणू आपण, ज्याला आरनेच डिनोट केलं होतं. बट इंडक्टरच्या वेळी जो इंडक्टर सर्किटमध्ये लावल्यानंतर जो अपोजिंग नेचर शो करतो, ज्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हटलं होतं आणि ज्याला XL ने डिनोट केलं होतं. तसंच कॅपॅसिटर लावल्याच्या नंतर जो कॅपॅसिटर मध्ये अपोजिंग नेचर शो करतो त्याला आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हटलं होतं आणि त्याला XC ने डिनोट केलं होतं. क्लियर? आय होप ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघितलेल्या असणार. जर का समजा तुम्ही 3 टाइप बघितले नसणार एसी सर्किटचे, त्या आधी बघा, नंतरच्या व्हिडिओला बघा, कारण की ते बघितल्याशिवाय तुम्हाला हा कन्सेप्ट समजणार नाही. ओके, चला तर आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका एसी सर्किटमध्ये इंडक्टर, कॅपॅसिटर, रेजिस्टन्स म्हणजे LCR सर्किट सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट करणार आहोत. क्लियर? तर आपण बघणार LCR सर्किटचं कन्सेप्ट. बघा, सिरीज कॉम्बिनेशन जर म्हटलं तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट सेम असतो आणि व्होल्टेज म्हणजे याचा अर्थ EMF हा कसा असेल, डिफरंट असेल. सो we have to consider a circuit have connect inductor, capacitor and resistance in a series combination, and the EMF, alternating EMF is connect across the LCR circuit. Then by alternating EMF the alternating current is passing through the circuit, and we know that the three of the devices are connected in a series, so current is the same in that connection. ह्या जो कनेक्शन केलेला आहे LCR, यामधून जाणारा करंट कसा असेल, सेम, बट EMF चेंज होईल. कारण का सिरीज कॉम्बिनेशन मध्ये व्होल्टेज चेंज होतो म्हणजे EMF चेंज होईल आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट सेम असतो म्हणजे याचा अर्थ पूर्ण सर्किट मध्ये करंट कसं राहणार, सेम राहणार. बरोबर? या आधी जेवढा आपण टाइम घेतलं त्यामध्ये करंट चेंज होत होतं आणि EMF कॉन्स्टंट राहतं, सेम राहतं, म्हणून आपण आधी EMF ला कन्सिडर करत होतो. बट इथे तसं नाही, इथे EMF चेंज होणार आहे म्हणून आपण आधी EMF ला कन्सिडर न करता करंटला कन्सिडर करावं लागेल. अँड वी नो दॅट करंट I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. जो करंट आहे तो करंट I इक्वल टू काय होतो, I0 साइन ओमेगा टी. त्या प्रत्येक ठिकाणचा जो EMF आहे तो EMF कसा असेल, डिफरंट. जर मी इंडक्टर मधला EMF बघतो म्हटलं तर त्याला मी EL लिहिणार. जर मी कॅपॅसिटर मधला EMF बघतो म्हटलं त्याला मी EC लिहिणार. आणि जर रेजिस्टन्स मधला जर मी EMF बघतो म्हटलं त्याला मी ER लिहिणार. बरोबर? बरं, EMF अकॉर्डिंग टू ओम्स ला V इज इक्वल टू IR होतो. मग EMF ची जर का व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर EL इक्वल टू I इंटू त्याचं रेजिस्टन्स. आता इंडक्टरचा रेजिस्टन्सला आपण लिहितो XL. बरोबर? कॅपॅसिटर असेल तर त्याचं करंट आणि त्याचा रेजिस्टन्स XC आणि रेजिस्टन्स असेल तर त्यावेळी करंट I इंटू त्याचा रेजिस्टन्स R. बट जेव्हा इथून करंट फ्लो होतो तेव्हा तो करंट मॅक्झिमम व्हॅल्यू अचीव करतो.
मॅक्झिमम व्हॅल्यू अचीव्ह करणाऱ्या करंटलाच आपण कन्सिडर करतो, म्हणून इथे करंट लिहिते वेळी मला काय लिहावं लागेल, मॅक्झिमम करंट म्हणजेच आय नॉट. मॅक्झिमम करंट म्हणजे काय लिहावं लागेल, आय नॉट. तर अशा पद्धतीने आपण EL, EC आणि ER फाइंड केलं, त्यांची व्हॅल्यू आय नॉट एक्सेल आणि आय नॉट एक्सेल, आय नॉट XC आणि आय नॉट आर होईल. इथपर्यंत क्लिअर झालं, अरे समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या तिघही मिळून तुम्हाला एक रिझल्टंट करंट माहिती आहे, कारण का तिघांमध्ये ही करंट सेम आहे. तसंच ह्या तिघांमध्येही EMF रिझल्टंट फाइंड करायचं, कारण का EMF तर सेम आहे नाही. प्रत्येक ठिकाणचा EMF हा कसा आहे, डिफरंट आहे, आणि प्रत्येक ठिकाणचा EMF डिफरंट असल्या कारणामुळे तुम्हाला ह्या तिघांनाही मिळून म्हणजेच EL, EC आणि ER ह्या तिघां मिळूनही तुम्हाला काय फाइंड करावं लागेल, एक रिझल्टंट EMF फाइंड करावं लागेल. ज्या रिझल्टंट EMF ची व्हॅल्यू आपल्याला E नॉट कन्सिडर करावं लागेल. मीन्स जसं ह्या करंटचा रिझल्टंट करंट I, ज्याचा आपण मॅक्झिमम करंट I नॉट कन्सिडर केलं, त्याच टाइपने रिझल्टंट EMF E फाइंड करायचा आणि त्याचा मॅक्झिमम EMF E नॉट फाइंड करावा लागेल. आणि तो E नॉट आणि करंट यांचा कंपॅरिझन आपल्याला फाइंड करून बघावं लागेल की कोण कुठे असेल. आता कोण कुठे आहे म्हणजे पोझिशन जर आपण बघायची असेल तर त्यासाठी आपल्याला हेल्प करू शकतो फेजर डायग्राम. तर या टॉपिक मध्ये आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट जर काय असेल तर ती म्हणजे फेजर डायग्राम. विदाउट फेजर डायग्राम तुम्ही कॅल्क्युलेट नाही करू शकत आणि विदाउट फेजर डायग्राम तुम्ही रिझल्टंट सुद्धा काढू शकत नाही. म्हणून आपण आधी काय काढायचं, रिझल्टंट, त्यानंतरच बाकी गोष्टी कॅल्क्युलेट होणार. मग रिझल्टंट काढायचं असेल तर ते फेजर डायग्राम जर आपल्याला कळत असेल तर आधी फेजर डायग्राम काढावं लागेल. आता बरोबर लक्ष द्या मी फेजर डायग्राम कसं काढतोय, कारण की या टॉपिक मधली फेजर डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिअर, बर. तर लक्ष द्या, मी ड्रॉ करतो एक वाय ॲक्सिस. काय ड्रॉ केलं, एक वाय ॲक्सिस. ह्या वाय ॲक्सिसचा जो सेंटर आहे याला मी ओरिजिन नाव देतो आणि इथून ड्रॉ करतो मी एक एक्स ॲक्सिस. तुम्हाला माहित असेल ही पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असतो, याला आपण पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस म्हणू आणि याला म्हणू आपण वाय डॅश, मीन्स निगेटिव्ह साइड ऑफ वाय ॲक्सिस. इथपर्यंत समजलं, तर समजलं. आता इंडक्टर, कॅपॅसिटर, रेझिस्टन्स तिघांचा जर विचार जर केला तर तिघांमध्ये कॉमन कोण आहे, करंट. मीन्स आपल्याला ह्या फेजर डायग्राम मध्ये आधी करंटला ड्रॉ करावं लागेल. करंटला जर ड्रॉ करायचं असेल तर मी इथून किंवा इथून सुरुवात न करता सिंपल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून सुरुवात करतोय. म्हणजे मी इथे ड्रॉ करणार काय, करंट. काय ड्रॉ करणार, करंट. मग करंटची आपण मॅक्झिमम व्हॅल्यू कन्सिडर करतो म्हणून इथे काय लिहिणार, आय नॉट. आठवत असेल जो व्हेक्टर ड्रॉ करतो आपण त्याची जी काय एरो असेल, जी लेंथ असेल, ही लेंथ कोणाच्या बरोबर असते, मॅक्झिमम व्हॅल्यूच्या, पीक व्हॅल्यूच्या बरोबर असते. म्हणून हा जो काही ड्रॉ केलो दिस इज द करंट, याला नाव, बरं याला काही गरज नाही नावाची. तर हा जो एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वर मी काय ड्रॉ केलो, करंट ड्रॉ केलो. इथपर्यंत समजलं, बरं. आता आपल्याला माहित आहे की तिघांमध्ये सर्वात इजी म्हणजे रेझिस्टन्स. का बरं, कारण की जेव्हा सर्किट मध्ये रेझिस्टन्स लावलेला असतो त्यावेळी रेझिस्टन्सच्या वेळीचा जो EMF आहे तो EMF आणि तिथला करंट हे दोन्ही इन फेज मध्ये असतात, म्हणजे त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा 0 असतो. मग मी जर रेझिस्टन्सचा विचार जर केला तर रेझिस्टन्सचा करंट मी ड्रॉ केलं. आता रेझिस्टन्स मधला EMF म्हणजे जर मला ER ड्रॉ करायचं असेल तर त्यासाठी मला ह्या ॲक्सिस वरच दाखवावं लागेल. का बरं, कारण का EMF आणि करंट इन केस ऑफ रेझिस्टन्स आर इन फेज. म्हणून दोघांच्या मधामधला फेज डिफरन्स सेम असतो, म्हणून मी याच ठिकाणी काय दाखवतो, इथलं EMF दाखवतो म्हणजेच ER. समजलं. तर ER आणि आय नॉट एकाच ॲक्सिस वर आले. येण्याचं कारण असं आहे कारण की दोघांच्या मधामध्ये दोन्ही EMF आणि करंट हे कसं आहेत, इन फेज मध्ये आहेत. कसं आहे, इन फेज मध्ये. इथपर्यंत आय होप समजलं असेल. क्लिअर झालं, व्हेरी गुड. त्यानंतर आपण जर इंडक्टरचा जर विचार जर केला तर इंडक्टरचा जो टाइप शिकवलं होतं त्याला रिमाइंड करा. इंडक्टर मध्ये आपण असं कंक्लुजन काढलं होतं फेजर डायग्राम वरून की करंट इन म्हणजे द इंडक्टर इज कनेक्टेड इन AC सर्किट, द अल्टरनेटिंग करंट लॅग्स बिहाइंड द अल्टरनेटिंग EMF.
म्हणजे इंडक्टरच्या वेळी जो करंट आहे तो करंट मागे असते कोणाच्या, ईएमएफच्या, मीन्स ईएमएफ पुढे असते कोणाच्या, करंटच्या. मग इंडक्टरचा जर विचार जर केला आपण, तर इंडक्टरचा विचार केल्याच्या नंतर इंडक्टरच्या वेळी हा तो करंट फिक्स आहे, कारण सर्व ठिकाणचा करंट सेम आहे. ईएमएफचा विचार जर केलं तर ईएमएफ हा करंट पेक्षा पुढे असते, म्हणजे ईएमएफ जास्त असते, करंट लॅग करतो, करंट मागे असते. मग ईएमएफ समोर असते पण किती ने, तर π/2 ने. म्हणजे इथे जर करंट जर असेल तर π/2 म्हटलं तर y ऍक्सिस वर, आणि पुढे जर म्हटलं लॅग म्हणजे पुढे काढायचं जर असेल ईएमएफ ला तर इकडे दाखवावं लागेल. तर इथे कोण येणार, तुमचं ईएल येणार. म्हणजेच या डायरेक्शनने किती अँगलने, 90 डिग्री अँगलने ईएमएफ काय करतो, लीड करतो. मीन्स त्या ठिकाणी आपण बघितलं होतं करंट लॅग करतो कोणाला, ईएमएफ ला, मीन्स ईएमएफ लीड करतो कोणाला, करंटला. अरे करंट मागे आहे, ईएमएफ पुढे आहे, म्हणजे याचा अर्थ करंट मागे आहे ईएमएफच्या, याचा अर्थ ईएमएफ पुढे असेल. म्हणून आपण ईएमएफ ला काय दाखवलं, पुढे दाखवलं 90 डिग्रीने. क्लिअर झालं. बरं, असंच आपण कॅपॅसिटरचा जर विचार जर केला तर आपण कॅपॅसिटर मध्ये स्टडी केलं होतं की करंट इज लीडिंग बाय अल्टरनेटिंग ईएमएफ बाय फेज अँगल π/2. करंट जो असते कुठलं, कॅपॅसिटरच्या वेळी, कॅपॅसिटरच्या वेळी जो करंट असतो तो करंट ईएमएफ ला लीड करतो. ऑब्विसली ईएमएफ ला लीड करतो म्हणजे करंट पुढे असेल ईएमएफ पेक्षा, आणि ईएमएफ पेक्षा करंट पुढे आहे म्हणजे याचा अर्थ ईएमएफ करंट पेक्षा मागे असेल. म्हणून बरं किती अँगलने, 90 डिग्री अँगलने. किती अँगलने मागे असेल, 90 अँगलने. म्हणून 90 डिग्री अँगलने मागे असल्यामुळे करंटच्या मागे जर काढायचं असेल 90 डिग्री अँगलने इथे मी काय ड्रॉ करणार, ईसी. काय ड्रॉ करणार, ईसी. म्हणजे ईएमएफ ऑफ कॅपॅसिटर करंट पेक्षा मागे असते, म्हणजे त्याचा अर्थ करंट ईएमएफ पेक्षा पुढे असते कॅपॅसिटरच्या, आणि करंट इंडक्टरच्या ईएमएफ पेक्षा मागे असते 90 डिग्रीने आणि 90 डिग्रीने. आणि ईएमएफ ऑफ रेजिस्टन्स आणि करंट हे कसं असतात, इन फेज म्हणजे एकाच डायरेक्शन, एकाच ठिकाणी असतात. इथपर्यंत समजलं. अरे क्लिअर झालं. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मला या तिघांचा रिझल्टंट काढायचं असेल तर याचा काही फरक, याचा काही म्हणजे काय, याच्यामुळे काय फरक पडणार नाही, कारण हा तर मधामध्ये आहे, फिक्स आहे. ह्या दोघांचा असं काहीतरी सोल्युशन काढावं लागेल जो याच्यासोबत रिझल्टंट काढू शकेल. आता मला सांगा, ईएल आणि ईसी ह्या दोघांच्या मधामध्ये कितीचा फेज डिफरन्स आहे, 180. 90 + 90 180चा फेज डिफरन्स आहे. यामध्ये हा पॉझिटिव्ह आणि हा कसा आहे, निगेटिव्ह. मग ह्या दोघांच्या मधामध्ये जर बघितलं तुम्ही तर दोघांच्या मधामध्ये ईएमएफ ऑफ इंडक्टर हा जास्त असतो कोणापेक्षा, कॅपॅसिटर पेक्षा, कारण हा पॉझिटिव्ह त्यासाठी झालेला आहे, जास्त असेल म्हणून तो पुढे आलेला आहे. जास्त आहे म्हणजे याचा अर्थ असा की याचा जो काही ईएमएफ निघणारा इंडक्टरचं तो जास्त असेल कोणापेक्षा, करंटपेक्षा. फॉर एक्झाम्पल इथला ईएमएफ 100 आहे आणि फॉर एक्झाम्पल इथला ईएमएफ 60 आहे, तर दोघांच्या मधामधला जो नेट ईएमएफ आहे तो नेट ईएमएफ किती होणार रे, 40 होणार. त्याला कसं फाइंड करणार आपण, 100 - 60. 60 - 100 करणार का, नाही करणार. मग 100 - 60 जर केलं तर याचा अर्थ असा की इफ समजा एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी, एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी, म्हणजे याचा अर्थ एक्सेल याचा ईएमएफचा रिॲक्टन्स हा एक्सी पेक्षा मोठा जर असेल, कसा असेल, सॉरी एक्सेल कसं येणार, ईएल येणार, ईएमएफ आहे. ईएल इज ग्रेटर दॅन ईसी जर असेल, याचा अर्थ या दोघांचा रिझल्टंट मला जर काढायचं असेल त्या दोघांचा रिझल्टंट काय होणार, ह्या दोघांचा रिझल्टंट होणार ईएल मायनस ईसी, म्हणजे मोठ्यामधून छोटा मायनस करावा लागेल. धिस इज द रिझल्टंट. हा काय होणार, रिझल्टंट. म्हणजे याचा अर्थ ह्या दोघांचा सबट्रॅक्शन केल्यानंतर जो उरेल तो रिझल्टंट, पण तो येणार कोणत्या डायरेक्शनने, तर लक्षात ठेवा जो जास्त असतो त्या डायरेक्शनने कधीही रिझल्टंट येतो. म्हणजे याचा अर्थ ह्या दोघांचा डिफरन्स केल्याच्या नंतर या डायरेक्शनने तुम्हाला मिळणार कोण, ईएल मायनस ईसी. कोण मिळणार, ईएल मायनस ईसी. बरोबर. आता तुम्हाला एक ईएमएफ माहित झालं रेजिस्टन्सचं, आणि या दोघां मिळून एक ईएमएफ माहित झालं ईएल मायनस ईसी. दिस इज द रिझल्टंट ईएमएफ ऑफ इंडक्टर अँड कॅपॅसिटर. म्हणजे कॅपॅसिटर आणि इंडक्टर मिळून एक ईएमएफ माहित झालं जो ईएल मायनस ईसी आहे. बरोबर.
आणि रेझिस्टन्सचा ईएमएफ 1 माहित झाला. आता ह्या दोघां मिळून म्हणजे ह्या दोघां मिळून 1 बनलं आणि ह्या दोघां मिळून आता एक रिझल्टंट ईएमएफ काढावा लागेल. आता तो काढतात कसं? यासाठी आपण पॅरालेलोग्राम लॉचा यूज करतो. काय यूज करतो? पॅरालेलोग्राम लॉ. अकॉर्डिंग टू पॅरालेलोग्राम लॉ जर आपल्याला बघायचं असेल तर या पॉइंट पासून तुम्ही या साइडला एक प्रोजेक्शन ड्रॉ करायचं आणि इथून वरच्या साइडला एक प्रोजेक्शन ड्रॉ करायचं. हा जो पॉइंट मिळेल दिस इज द रिझल्टंट पॉइंट. आणि ह्या ओरिजिन पासून त्या रिझल्टंट पॉइंट पर्यंत तुम्ही काय काढाल? एक वेक्टर ड्रॉ करायचं आणि हा जो काही वेक्टर ड्रॉ करणार आहात हा जो वेक्टर आहे या मधामध्ये ह्या रिझल्टंट पॉइंट पर्यंत एक वेक्टर ड्रॉ करायचं आणि हा जो वेक्टर आहे ह्या वेक्टरची जी व्हॅल्यू असेल दिस इज द मॅक्झिमम ईएमएफ. हा काय असणार? मॅक्झिमम ईएमएफ. कळलं? राहील लक्षात? बरं, हा जो काय वेक्टर बनला दिस इज द रिझल्टंट ईएमएफ. त्याला आपण मॅक्झिमम व्हॅल्यू लिहिणार ई नॉट लिहू शकतो कारण जसं रिझल्टंट करंटला आय नॉट लिहिलं तर रिझल्टंट ईएमएफला ई नॉट लिहू शकतो. आता जो तीनही मिळून एक बनलेला आहे. बरं, हा जो रिझल्टंट ईएमएफ आहे तो ईएमएफ ह्या फेज ईआर पासून कितीचा अँगल बनवतो? हा फायचा अँगल लिहितो मी. म्हणजे याचा अर्थ रिझल्टंट ईएमएफ आणि करंट यांच्या मधामधला फेज अँगल फेज डिफरन्स कितीचा असेल? फायचा असेल. कितीचं असणार? फायचं. इथपर्यंत क्लिअर झालं? अरे क्लिअर झालं? बरं, आता आपल्याला जर याला जर फाइंड करायचं असेल तर जर बरोबर बघा त्याला नाव दिलं तुम्ही ओ ए, याला नाव देतो बी, याला के. म्हणजे ओ ए के बी ओ हा एक पॅरालेलोग्राम बनलं. आता पॅरालेलोग्राम मध्ये जर तुम्ही बघाल तर ओ ए के इज अ राईट अँगल ट्रायंगल and according to right angle triangle in a right angle triangle आपण पायथागोरस थेरम लावू शकतो. बरं, according to Pythagoras theorem we know that Pythagoras theorem काय होणार? ओके स्क्वेअर हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू ओए स्क्वेअर प्लस एके स्क्वेअर ऍडजसंट साइडचा स्क्वेअर ओए स्क्वेअर प्लस ए के स्क्वेअर. हो ना? बरं, ओके स्क्वेअरला मी ई नॉट लिहिलं म्हणजे याचा अर्थ हा ई नॉटचा स्क्वेअर होऊ शकतो. ओए म्हणजेच काय होणार रे? तर ओए मीन्स ई आर होतो. अरे ओए म्हणजे कोणाची व्हॅल्यू कोण आहे? ई आर. म्हणजे याचा अर्थ हा इथे होणार ई आर चा स्क्वेअर. काय होणार? ई आर चा स्क्वेअर प्लस एके म्हणजे काय? तर एके हा कोणाच्या बरोबर आहे? ओबीच्या. एके हा कोणाच्या बरोबर आहे? ओबीच्या. आणि ह्या ओबीची व्हॅल्यू किती आहे? ईएल मायनस ईसी. म्हणजे एकेच म्हणजे याचा अर्थ ओबी होईल आणि त्याच्या ठिकाणी मी लिहिणार ईएल मायनस ईसी चा होल स्क्वेअर. काय लिहिणार? ईएल मायनस ईसी चा होल स्क्वेअर. तर अशा प्रकारे मला ई नॉट मिळालं. बरं, याला पुढे जर सॉल्व्ह केलं तर मला सांगा इथे जर ई नॉट चा स्क्वेअर आहे तर ई आर ईएल ईसी नाही चालणार. त्या ठिकाणी नॉटच्या फॉर्म मध्ये टर्म यायला पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे सुरुवातीलाच बघितला ई आर म्हणजे काय होतो तर आय नॉट इंटू आर. तर हा काय होणार? आय नॉट इंटू आर च स्क्वेअर प्लस ईएलच्या ठिकाणी काय येणार? ईएल म्हणजे होणार आय नॉट इंटू एक्सेल. इथे काय येणार? आय नॉट इंटू एक्सेल मायनस ईसीच्या ठिकाणी आय नॉट इंटू एक्सी. काय येणार? आय नॉट इंटू एक्सी च होल स्क्वेअर. क्लिअर? याला पुढे जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर आय ई नॉट चा स्क्वेअर इक्वल टू इथे आय नॉट इंटू आर स्क्वेअर आहे. म्हणजे याचा अर्थ या दोघांचाही पण स्क्वेअर होणार आय नॉट स्क्वेअर आर स्क्वेअर असं होणार. यामधून जर मी आय नॉट कॉमन काढलं तर आय नॉट चा स्क्वेअर तर होणारच एक्सेल मायनस एक्सी चा पण स्क्वेअर होणार. तर इथं पण आय नॉट स्क्वेअर इथं पण आय नॉट स्क्वेअर येत आहे म्हणून मी आय नॉट स्क्वेअर कॉमन काढतोय. काय कॉमन काढलं रे? आय नॉट स्क्वेअर. आय नॉट स्क्वेअर कॉमन जर काढलं तर इथे मला सांगा काय उरेल? आय नॉट चा स्क्वेअर कॉमन निघाला आर उरेल. आर चा पण स्क्वेअर होणार प्लस इथून आय नॉट कॉमन काढल्यानंतर आय नॉट चा स्क्वेअर कॉमन निघालं म्हणजे इथे कोण उरणार? एक्सेल मायनस एक्सी च होल स्क्वेअर. काय उरणार? एक्सेल मायनस एक्सी च होल स्क्वेअर उरणार. बरं, मला फक्त ई नॉट पाहिजे. ई नॉट चा स्क्वेअर मिळाला म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड
टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड जर केलं तर ई नॉटचा स्क्वेअर मधला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल ई नॉट, आय नॉटच्या स्क्वेअर मधला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आय नॉट, आणि ह्या टर्मचं काय बनणार स्क्वेअर रूट, आणि स्क्वेअर रूट मध्ये तुम्हाला मिळेल आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी च होल स्क्वेअर, आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी च होल स्क्वेअर. आता मी काय करतो ह्या आय नॉटला इकडे घेऊन येतो, म्हणजे ई नॉट तर आपल्याला मिळालंच आहे, ई नॉटची व्हॅल्यू मिळालीच आहे. मी ह्या आय नॉटला जर इकडे घेऊन आलो तर हा ई नॉट डिवायडेड बाय आय नॉट होणार, तिथे काय होणार अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी च होल स्क्वेअर. काय मिळणार ई नॉट डिवायडेड बाय आय नॉट इक्वल टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी च होल स्क्वेअर. इथपर्यंत समजलं? अरे समजलं. बट अकॉर्डिंग टू ओम्स लॉ वी नो दॅट व्ही इक्वल टू आय आर होतो, तर व्ही डिवाइड बाय आय जर इकडे आलं तर व्ही डिवाइड बाय आय इक्वल टू आर होणार. म्हणजे व्ही म्हणजे व्होल्टेज, व्होल्टेज म्हणजे ईएमएफ, ते ईएमएफ डिवाइड बाय करंट म्हणजे रेजिस्टन्स होतो. रेजिस्टन्स म्हणजे अशी टर्म जो त्या सर्किटमध्ये अपोजिंग नेचरचा काम करतो. म्हणजे जेव्हा मी इंडक्टर कॅपॅसिटर रेजिस्टन्स लावणार तेव्हा ह्या सर्किटमध्ये ई नॉट डिवाइड बाय आय नॉट हा अपोजिंग नेचरचा काम करेल, म्हणजे या सर्किटच्या रेजिस्टन्स सारखा काम करेल. जसं रेजिस्टन्स मध्ये रेजिस्टन्सचा काम आर करतो, कॅपॅसिटर मध्ये रेजिस्टन्सचा काम कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स करतो ज्याला आपण एक्सी लिहितो, इंडक्टर मध्ये रेजिस्टन्सचा काम इंडक्टिव्ह रिॲक्टन्स करतो ज्याला एक्सएल लिहितो. तसंच एलसीआर सर्किट मध्ये ई नॉट डिवाइड बाय आय नॉट हा रेजिस्टन्स सारखा काम करतो, आणि यांचा जो रेजिस्टन्स म्हणजे जो रेशिओ आहे जो रेजिस्टन्स सारखा काम करतो याला म्हटले जाते इम्पिडन्स. काय म्हणतो इम्पिडन्स, आणि त्या इम्पिडन्सला डिनोट केले जाते झेडने. कशाने? झेडने. म्हणजे याचा अर्थ झेड इक्वल टू मला काय मिळेल अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी चा होल स्क्वेअर. जसं रेजिस्टन्स मध्ये आर असतो, इंडक्टर मध्ये एक्सएल असतो, कॅपॅसिटर मध्ये एक्सी असतो, तसं एलसीआर सर्किट मध्ये कोण असतो झेड असतो. ह्या झेड मध्ये आपण झेड कोणाच्या ठिकाणी यूज केला आता इथे ई नॉट डिवाइड बाय आय नॉट, आणि याला काय म्हणतात इम्पिडन्स. काय म्हणतात इम्पिडन्स. मग मला सांगा हा झेड सुद्धा अपोजिंग नेचरचा काम करतो, म्हणजे याचा अर्थ रेजिस्टन्स सारखा काम करतो, म्हणजे याचा अर्थ याचा सुद्धा एसआय युनिट काय असायला पाहिजे, याचा सुद्धा एसआय युनिट असायला पाहिजे ओहम. काय असायला पाहिजे ओहम. बरोबर. सांगा इथपर्यंत समजलं? अरे समजलं. बरं. आता हा जो इम्पिडन्स आहे ज्याला मी झेडने डिनोट केलं, ह्या इम्पिडन्सचा रेसिप्रोकल, ह्या इम्पिडन्सचा रेसिप्रोकल म्हणजे द रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स, द रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स इज कॉल्ड ॲज ॲडमिटन्स. काय म्हणतात त्याला ॲडमिटन्स. म्हणजे ॲडमिटन्स म्हणजेच रेसिप्रोकल ऑफ झेड हो ना. म्हणजे ऑब्विसली ह्या ॲडमिटन्सचा जो एसआय युनिट असतो तो एसआय युनिट काय होणार रे याचा रेसिप्रोकल. याचा रेसिप्रोकल म्हणजे पर ओहम ना, याला मी असं लिहिलं जाते पर ओहम, किंवा यालाच दुसरं नाव आहे सिमन्स. काय नाव आहे सिमन्स. काय लक्षात. तर पर ओहम किंवा सिमन्स म्हणजेच द युनिट ऑफ ॲडमिटन्स, आणि याला काय म्हणतात इम्पिडन्स. काय म्हणतात इम्पिडन्स. समजलं किती नाही समजलं? क्लिअर झालं. बरं तुम्ही या ई नॉट डिवाइड बाय आय नॉटला असं पण लिहू शकता बरं का. ई नॉट डिवायडेड बाय अंडर रूट 2 केलं, आय नॉट डिवायडेड बाय अंडर रूट 2 केलं, तर झेड इक्वल टू मला ई आर एम एस, आणि आय नॉट डिवाइड बाय अंडर रूट 2 म्हणजे मला आय आर एम एस असं पण मिळू शकते. मिळू शकते. तुम्ही डेफिनेशन अशी पण बनवू शकता की द RMS value of alternating EMF, the ratio of RMS value of alternating EMF to the ratio to the RMS value of alternating current is called current in a. लक्षात ठेवा हा वर्ड लिहायला विसरायचं नाही.
the RMS value of alternating EMF to the RMS value of alternating current in a LCR circuit is called as impedance. काय म्हटलं आपण डेफिनेशन की द रेशियो ऑफ RMS value of alternating EMF to the RMS value of alternating current in a LCR circuit is called as impedance. याला काय म्हटलं जाते impedance. तर ही डेफिनेशन विचारली होती 2022 ला 1 मार्क साठी. लक्षात ठेवा तुम्हाला 2022 च्या पेपर मध्ये 3 डेफिनेशन विचारल्या होत्या 1 मार्क साठी. एक म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, दुसरा इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स आणि तिसरा इम्पिडन्स. त्या 3 डेफिनेशन अशा टाइपने तुम्ही एकसारखं डेफिनेशन असे लिहू शकता, फक्त सर्किटला चेंज करायचं. इंडक्टन्सच्या वेळी इंडक्टर घ्यायचं, कॅपॅसिटरच्या वेळी कॅपॅसिटर आणि इम्पिडन्सच्या वेळी LCR सर्किट घ्यायचं. इथपर्यंत समजलं? अरे क्लिअर झालं? राहिलं लक्षात? बरं. आता या पुढचा जो कन्सेप्ट आहे तो इथे येणार नाही, म्हणून मी आता हे फेजर डायग्राम मिटवायला लागेल. बरं, 1 मिनिट. बरं, पुढे बघा, आपण इम्पिडन्स फाइंड केलं म्हणजे याचा अर्थ आपल्याला रिझल्टंट EMF मिळालं, बरोबर आहे, त्यांचा अपोजिंग नेचरही मिळालं. बट मला एक गोष्ट सांगा, रिझल्टंट EMF आणि करंट यांच्यामध्ये एक फेज अँगल आहे कोण फाय. मग इथून एक गोष्ट कन्फर्म होत आहे की इन LCR सर्किट द EMF इज लीडिंग बाय करंट I बाय फेज अँगल फाय. एक गोष्ट असं आपल्याला कन्फर्म होत आहे की असं मी लिहू पण शकतो की इन LCR सर्किट द alternating EMF is leading by alternating current I in Berlin by phase angle फाय. असं म्हणू शकतो मी की अल्टरनेटिंग EMF हा अल्टरनेटिंग करंटला लीड करत आहे. काय करत आहे? लीड करत आहे बाय फेज अँगल कितीने? फायने. मग हा फेज अँगल फाइंड करणे आवश्यक आहे. मग आपण आता काय फाइंड करणार? फेज अँगल. बरं, फेज अँगल फाइंड करायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करावं लागेल. राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्हाला ही साइड आणि ही साइड माहिती आहे. याचा अर्थ असा की फाय साठी तुम्हाला ऍडजस्टंट आणि अपोजिट साइड माहित असल्या कारणामुळे टॅन फाय लिहावं लागेल. टॅन फायचं मीनिंग अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड म्हणजे AK ज्याची व्हॅल्यू आहे EL मायनस EC डिवाइड मध्ये ऍडजस्टंट साइड म्हणजेच कोण? OA ज्याची लेंथ आहे ER. काय असतो? ER. बरं, याला पुढे जर सॉल्व्ह केलं तर EL म्हणजे आपल्याला माहिती आहे काय होतो? I0 XL. EC म्हणजे माहिती आहे I0 XC डिवाइड मध्ये ER म्हणजे माहिती आहे I0 R. बरोबर. सो देअरफॉर टॅन फाय इज इक्वल टू दोघांमधून काय कॉमन निघणार? I0 आणि डिवाइड मध्ये I0 आहे तर I0 आणि I0 कॅन्सल. तर टॅन फाय इज इक्वल टू तुम्हाला मिळेल XL मायनस XC डिवाइडेड बाय R. सो देअरफॉर फाय इक्वल टू टॅन तिकडे घेऊन जा तर तुम्हाला टॅन इनवर्स मिळणार XL मायनस XC डिवाइडेड बाय R. काय मिळणार? XL मायनस XC डिवाइडेड बाय R. This is the phase angle between the alternating EMF and alternating current. याला म्हटलं जाते फेज अँगल बिटवीन द अल्टरनेटिंग EMF अँड अल्टरनेटिंग करंट इन LCR सर्किट. इथपर्यंत क्लिअर झाला? बरं, आता याच्या 3 कंडिशन्स आहेत. आपण 3 कंडिशन्स नुसार याला ऑब्झर्व करतो फेज अँगलला. पहिली कंडिशन अशी आहे की जर समजा XL आणि XC जर इक्वल असतील तर ऑब्वियसली दोघांच्या मधामध्ये डिफरन्स सेम झाला, सॉरी डिफरन्स 0 झाला. XL आणि XC जर इक्वल असले दोघांच्या मधामध्ये डिफरन्स सेम म्हणजे याचा अर्थ tan phi इक्वल टू 0 होणार. काय होणार? tan phi इक्वल टू 0. अशा वेळी त्या LCR सर्किटला म्हणजे त्या AC सर्किटला
नॉन इंडक्टिव्ह सर्किट म्हणतात. काय म्हणतात? नॉन इंडक्टिव्ह सर्किट. ज्यावेळी एक्सेल आणि एक्सी हे जर इक्वल असतील तर अशा वेळी त्यांच्यापासून बनणाऱ्या सर्किटला म्हटले जाते नॉन इंडक्टिव्ह सर्किट. नंबर 2, समजा एक्सेलची व्हॅल्यू हे एक्सी पेक्षा मोठी असेल, म्हणजे एक्सेल हा एक्सी पेक्षा मोठा जर असेल तर अशा वेळी टॅन फाय जो आहे तो टॅन फाय ह्या दोघांच्या वेळी हा जर मोठा असेल तर ऑब्विसली या दोघांचा डिफरन्स हा पॉझिटिव्ह येणार. काय येणार? पॉझिटिव्ह. अशा वेळी ह्या एसी सर्किटला इंडक्टिव्ह सर्किट म्हणतात. काय म्हणतात? इंडक्टिव्ह सर्किट. जर अशा वेळी एक्सेल हा एक्सी पेक्षा मोठा असेल अशा वेळी त्याला इंडक्टिव्ह सर्किट म्हटले जाते. आणि नंबर 3, जर समजा एक्सेलची व्हॅल्यू ही लेस दॅन एक्सी असेल, एक्सेलची व्हॅल्यू एक्सी पेक्षा लहान असेल तर अशा वेळी ह्या दोघांचा डिफरन्स हा निगेटिव्ह येणार. ऑब्विसली निगेटिव्ह आलं म्हणजे याचा अर्थ टॅन फाय हा निगेटिव्ह येणार. आणि टॅन फाय निगेटिव्ह आलं तर बघा एक्सेल आणि एक्सी इक्वल असल्यामुळे टॅन फाय 0 असल्यामुळे याचा अर्थ अल्टरनेटिव्ह ईएमएफ इथे येणार. करंट आणि ईएमएफ इन फेज मध्ये असणार म्हणून त्याला नॉन इंडक्टिव्ह सर्किट म्हणतात. जर एक्सेल मोठा असेल म्हणजे याचा अर्थ असा की ईएल मोठा असेल, एक्सेल मोठा आहे म्हणजे ईएल मोठा असेल आणि जो मोठा असेल तो त्यावेळी त्यांचा रिझल्टंट ईएमएफ त्या बाजूला जातो, जो मोठा असेल त्याकडे जाईल. म्हणजे याचा अर्थ हा इकडे जाणार, म्हणजे याचा अर्थ त्यांच्या मधामधला फेज अँगल पॉझिटिव्ह. म्हणजे याचा अर्थ अशा वेळी ईएमएफ लीड करणार करंट पेक्षा. फेज अँगल 0 म्हणजे दोन्ही ईएमएफ आणि करंट सारखं, जो आपण रेजिस्टन्स मध्ये स्टडी केलेला आहे. या मधामध्ये रिझल्टंट ईएमएफ हा ईयर कडे गेला म्हणजे करंट पेक्षा पुढे असणार. तर पुढे असलं म्हणजे याचा अर्थ हा जास्त असल्यामुळे रिझल्टंट ईएमएफ हा पुढे असतो. पुढे असल्या कारणामुळे तो इंडक्टरच्या बाजूला जात असल्या कारणामुळे त्याला म्हटले जाते इंडक्टिव्ह सर्किट. आणि जर एक्सेल कमी आणि एक्सी जर जास्त असेल तर ऑब्विसली रिझल्टंट ईएमएफ हा एक्सी कडे झुकणार, एक्सी कडे जाईल. आणि एक्सी कडे गेल्या कारणामुळे हा जो काही रिझल्टंट ईएमएफ आहे तो या बाजूला ड्रॉ होईल. या बाजूला ड्रॉ झाला तर अँगल निगेटिव्ह होणार म्हणून टॅन फाय ची व्हॅल्यू निगेटिव्ह. आणि अशा वेळी हा ईएमएफ कॅपॅसिटर कडे जात असल्या कारणामुळे अशा सर्किटला आपण काय म्हणतो? कॅपॅसिटिव्ह सर्किट. काय म्हणतो आपण? कॅपॅसिटिव्ह सर्किट. इकडे जात असल्या कारणामुळे याला काय म्हटलं जाते? कॅपॅसिटिव्ह सर्किट. तर हा अशा प्रकारचा काय आहे तुमचं कन्सेप्ट आहे. क्लिअर राहील? लक्षात समजलं काय? यानंतर तुम्हाला एक छोटासा खाली ट्रायंगल दिला असेल, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे हाच ट्रायंगल आपण तिथे ड्रॉ केलेला आहे. जर बघाल तुम्ही तर या मधामध्ये इथे O, इथे A आणि इथे K. हा अँगल किती? फाय. आणि हा जो रिझल्टंट हायपोटेन्यूस आहे त्याला आपण Z म्हणजे इम्पिडन्स म्हणतो. बरोबर? हा काय असणार? एक्सेल मायनस एक्सी आणि हा काय असणार? R इन द फॉर्म ऑफ इम्पिडन्स. तर अशा वेळी Z ची जी व्हॅल्यू मिळाली ती काय मिळाली आपल्याला? अंडररूट ऑफ R स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी च होल स्क्वेअर. आणि जो फाय मिळालं तो फाय काय मिळालं? एक्सेल मायनस एक्सी डिवायडेड बाय R मिळालं. सॉरी फाय आहे टॅन फाय. टॅन फाय मिळालं एक्सेल मायनस एक्सी डिवायडेड बाय R. तिथून फाय तुम्ही इझिली फाइंड करू शकता. अशा वेळी धिस ट्रायंगल इज कॉल्ड ॲज इम्पिडन्स ट्रायंगल. या ट्रायंगलला काय म्हटलं जातो? इम्पिडन्स ट्रायंगल. क्लिअर झालं? तर आय होप हा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला समजलं असेल आणि ह्या कन्सेप्टवर तुम्हाला जे न्यूमेरिकल्स येणार ते न्यूमेरिकल्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकणार. करणार? ओके. बरं, तर यामध्ये आपण ह्या एसी सर्किटचं 4 टाईप कंप्लीट केलं. यानंतर जो काय कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये घेणार. क्लिअर? ओके. तर एक्झाम जवळ आहेत, तुमचे एक्झाम जवळ आलेले आहेत. त्या कारणामुळे तुमचा जो स्टडी आहे त्या स्टडीला रेग्युलरिटीमध्ये सुरू ठेवा आणि स्टडीचा टाईम वाढवा. आणि जास्तीत जास्त ओल्ड पेपर जे आहेत त्या ओल्ड पेपरची प्रॅक्टिस करा. म्हणजे 2014 पासूनचे पेपर काढा आणि त्या 2014 पासूनच्या पेपरचं त्या चॅप्टरचे क्वेश्चन्स काढून प्रॅक्टिस करा. बरं, प्रॅक्टिस करते वेळी टाईम लिमिट लावून प्रॅक्टिस करा, म्हणजे तो तुम्हाला पेपर पूर्ण त्या वेळामध्ये सॉल्व्ह करायला चांगलं होईल. क्लिअर? तुमच्या कॉलेजमध्ये प्री बोर्ड एक्झाम स्टार्ट होणार आणि त्या प्री बोर्ड एक्झामसाठी
पूर्ण सिलेबस असणार, त्या पूर्ण सिलेबस जर करायचा आहे, पूर्ण पेपर सॉल्व करायचे तर प्री बोर्ड एक्झामला प्रॉपरली सॉल्व करा. प्री बोर्ड एक्झाममध्ये जर प्रॉपरली तुम्ही जर क्लिअर केले तर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये अडचण जाणार नाही. क्लिअर? ओके. आय होप तुम्ही ह्या सर्व गोष्टी करणारच आहात. आणखी हा जो कन्सेप्ट आहे ह्या कन्सेप्टला पण आणखी रेग्युलरिटीमध्ये करत चला. क्लिअर? यानंतरचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. तिथपर्यंत टेक केअर. बाय.